2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे। पांडुरंगजी मालकर हरिभक्त पारायण आहेत। ऐसी कळवळल्याची जाती करी लाभा विन प्रीती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय। आणि तुकारामजी मालकर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल। तुकारामजी मालकर तळवली का चिंचपाडा टीम 12वा खेळाडू पाठवायचे। तळवली आमचे अशोक मालकर आमचे कॉमेंटेटर आहेत तळवलीचे आणि त्यांचेच यश मालकर पण आहेत। बघा सुरेश दादा पाटील चौफेर त्यांचं लक्ष असतं। काल अशी एंट्री झाली पद्माताईंची 150 महिला त्यांच्या समवेत होते आणि आदितीताई नामदार आदितीताई तटकरे पण गैरवरून गेल्या। स्टेजवर बसायला जागा नाही एवढी गर्दी आपण बघितली तुडुंब गर्दी। तुकारामजी मालकर यांचाही इथे सन्मान करण्यात येते एसडीपी ट्रॉफी मध्ये 9961 एसडीपी ट्रॉफी आजची शेवटची रात्र आहे। कोण जिंकणार ही ट्रॉफी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पाहुण्यांचा सन्मान जाऊया मॅच कडे। तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी नरेश मुने आणि चिंचपाडा संघ सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जाऊया अंकित मालुसर यांच्याकडे। धन्यवाद महागुरु। तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरे आणि त्यांच्या विरोधात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टॉस जिंकलेला आहे। तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय माफी असावी। न्यू गोल्डन पोसरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज संकेत पाटील इथे हा चेंडू सन्मान दिलाय। सन्मानपूर्वक 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय। दुसऱ्या चेंडूवरती अखिल भोईर हा फलंदाज। स्टेजच्या समोर जे खेळाडू आहेत ग्रामपंचायत वडगाव जरा आपण बाजूला व्हा आणि शांतता राखा। मी शांतता राखण्याची विनंती स्टेजच्या समोर जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांना करतोय की आपण थोडी शांतता राखायची। संकेत पाटीलचा हा चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये। नरेश दादा मुने या मोसमातील सगळ्यात यशस्वी पॅकर म्हणून आपण त्यांना बघतो आणि आज त्यांचा संघ तन्मयी हिच्या नावानं मैदानावरती खेळ करतोय तो न्यू गोल्डन पोसरी। हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूने वाटचाल केले पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत आणि या दुहेरीच्या बरोबरीने मयूर पाटील स्वतःच्या धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं करत असताना अंकित एसडीपी ट्रॉफी मध्ये आपण पहिल्या दिवसापासूनच चांगले चांगले समालोचक बघितलेले आहेत। आज आपण ऐकणार आहोत आमचे बंधू दिनेश पाटील टीके माळी आणि दीपकजी पाटील। आजही आपले 3 समालोचक असतील तर त्यांचंही आपण स्वागत करूया। टीके माळींना विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं। इथे खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने हा फटका खेचलाय पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनले प्रेक्षक आणि चेंडू सीमा पार जातोय। षटकार धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9। वेगवान चेंडू संधी कमी होती खरी तर कमी वेळेत हा फटका सजवायचा होता ना अशा वेळेला बॅटला ब्रश होऊन चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये। पहिला धक्का मयूर पाटीलच्या रूपात तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी टीमला। जे ऑपरेटर सगळ्यांनाच या चषकाची आतुरता लागली होती। 9961 एसडीपी ट्रॉफी 2025 असं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे। गत वर्षी सुद्धा ही स्पर्धा रंगली आणि तदनंतर सगळ्यांना या मोसमातील या स्पर्धेची आतुरता लागली होती। सगळ्या प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि अखेर या स्पर्धेची आज शेवटची रात्र आपण या ठिकाणी बघतोय। 9961 हा फक्त नंबर नसून हा ब्रँड आहे।
आणि या मागचं कारण की या नंबरला ब्रँड बनवलंय आणि या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण बघतोय आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब यांना। त्यांच्याच संकल्पनेतून आदरणीय अविनाशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ पद्माताई सुरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज या स्पर्धेची शेवटची रात्र आणि त्यामधील हा पहिला सामना मैदानावरती या ठिकाणी रंगतो। विशाल पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे, एक जबरदस्त पंच, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम या ठिकाणी करूयात। त्याचबरोबरीने आमचे किरणदादा गोपाले यांचं या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचंही स्वागत। धावफलक जर आपण पाहिलं 9 धावा आहेत त्या धावफलकावरती, 1 विकेट या ठिकाणी गमावले। सुलभ केने गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, अखिल भोईरचा फटका फसलाय, मयूर पाटील पहिल्यांदा बाद झाला आणि तदनंतर विकेट गमावतोय तो फलंदाज अखिल भोईर। चिंचपाडाचे एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, सुंदर बैलाचे मालक आतिश पाटील चिंचपाडा, आपण जर आला असाल तर आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यावं, आपलंही सहर्ष असं स्वागत असेल। महागुरु संतोष चौधरी सर यांनी सांगितलं की आज कॉमेंट्री बॉक्समधून गुरुवर्य टीके माळी सर, त्याचबरोबरीने गुरुवर्य दिनेश पाटील सर आणि सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारे समालोचक, मराठी भाषेवरती खूप चांगलं प्रभुत्व दीपक पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। जितके संघ या मैदानावरती खेळले ना, कदाचित त्याच्या निम्म्या पटीनं समालोचक या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते 4 रात्रीमध्ये आणि आज सुद्धा कॉमेंट्री बॉक्समधून समालोचकांचा ताफा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। विशेषतः दिनेश पाटील सर ज्या ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात नेहमीच एक वेगळी ऊर्जा नवीन समालोचकाला ते निर्माण करून देत असतात आणि आज सुद्धा तेच चित्र, याचा अर्थ की आमच्यासारखे एक नवीन समालोचकाला एक चांगली पर्वणी असेल की दिनेश पाटील सर, टीके माली सर, महागुरु संतोष चौधरी सर आणि त्याचबरोबरीने दीपक पाटील सर कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील। वाईड बॉलचा इशारा, 1 धाव या ठिकाणी वाढेल, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते, 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती। नंदू पाटील सर, खरं तर आम्ही लवकर आलो, या मागचं कारण असं की आम्हाला ठाऊक होतं कॉमेंट्री बॉक्समध्ये आज सुद्धा समालोचकांचा ताफा असेल आणि अशा वेळेला सुरुवातीची 1-2 इनिंग जर का आमच्या वाट्याला आल्या तर नक्कीच आमच्यासाठी सुद्धा खूप चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी असेल। इथे ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय, सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावेल 10 या धावसंख्येवरती। मनीष तात्रे आणि त्याच्या साथी फलंदाज विशाल भोईरला चांगला खेळ आता मात्र करावा लागेल। दुसरं षटक सुरू आहे, हाफ ट्रॅकर ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या वरतून मनीष तात्रे ठोकतोय, धावसंख्येला आकार देणारा हा दर्जेदार षटकार। सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती। 16 धावा धावफलकावरती, 2 विकेट जरूर गमावल्यात। मनीष तात्रे नेहमीच्या मैदानावरती त्यानं स्वतःला सिद्ध केलंय, त्याच्यासाठी तसं पाहायला गेलं तर हे घरचंच मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती पाहुणा संघ असेल सुनील स्पोर्ट चिंचपाडा, या टीमच्या विरोधात पोसरी संघ जो तन्मयी हिच्या नावानं खेळ करतोय सध्या स्थितीला अडचणीत होता, पण या षटकारानं प्रेशर थोडं रिलीज झाला असेल। हलक्या हाताने स्टीअर केलं, 1 धाव घ्यायची, 1 धाव घेतली जाते, अगदी भरपूर जिद्दीने खेळणारा खेळाडू आहे मयूर पाटील। अखिल भोईर जरी बाद झाला असला तरी या सामन्याची सगळी सूत्र आता आपल्या खांद्यावरती घेण्यास सुरुवात करतोय तो मनीष तात्रे हा फलंदाज। 1 धाव या ठिकाणी वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा धावफलकावरती, 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात। सुनील स्पोर्ट चिंचपाडा एका बाजूला, रोशन पाटील बाला या नावानं सुपरिचित टेनिस क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू आपण बघतोय चिंचपाडा टीम मध्ये, तर दुसऱ्या बाजूला मयूर पाटील, मनीष तात्रे, अखिल भोईर नेहमीच सांघिक खेळाचं प्रदर्शन करणारा तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी संघ। सुलभ केने दुसरं षटक हाताळतोय, सुरुवात चांगली झाली होती, विकेट प्राप्त केली होती अखिल भोईरची, पण तदनंतर मनीषनं हे षटक सावरण्याचं काम केलंय। हा फटका बसलाय, विकेट गमावण्याची शक्यता पोसरी टीम कडून झेल कॅरी केला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। सुलभ केने अजून एक सफलता प्राप्त करतोय, 3रा धक्का
तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी टीमला। थँक्यू डीजे। राकेश पाटील यांचाही मी जरूर उल्लेख करेन। रोहित पाटील, सिद्धेश पाटील यांचा सातत्याने आम्ही उल्लेख करतोच, पण अविनाश दादा यांचे सुपुत्र ऋषिकेश अगदी मी तर म्हणेन त्यांनी सुद्धा 4 रात्रीमध्ये प्रचंड वेल या स्पर्धेसाठी दिलेला आहे। संपूर्ण एचडीपी ग्रुप या ठिकाणी सज्ज झालेला आहे। शेवटच्या रात्रीमध्ये त्यांचंही आपण नक्कीच त्यांनाही शुभेच्छा दिल्या पाहिजेत। एक चांगली संकल्पना सुरेश दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिले आणि ही संकल्पना सत्यात उतरत असताना महागुरु संतोष चौधरी सर यांनी सांगितलं की रॉयल एंट्री कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिली, भरपूर रॉयल एंट्रीज पाहिल्या, पण महिलांची रॉयल एंट्री कधीच होत नसते आणि काल पद्माताईंची रॉयल एंट्री माझ्या माहितीनुसार तरी टेनिस क्रिकेट विश्वातील पहिली रॉयल एंट्री असावी। इथे मात्र चेंडूने दिशा घेतले डीप फाईन लेगच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार जातोय। चौकारासाठी फलंदाज अक्षय कांबळेच्या बॅटमधून। ऑपरेटर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-21। 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी असेल। जरूर 3 विकेट गमावल्यात, पण खोलवर बॅटिंग या ठिकाणी पोसरी टीम मध्ये दिसून येते आणि या गोष्टीचा आढावा घेता इथे आपण बघतोय जोपर्यंत मनीष तात्रे मैदानावरती असेल तोपर्यंत अपेक्षा असेल धावा होतील पोसरी टीमसाठी। खरं तर 24 चेंडूचे एक सत्र आहे या मैदानावरती। दुसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये धावांचा रतीप टाकण्यात आला। काल लो स्कोरिंग मॅचेस आपण जरूर पाहिल्या, पण आज धावा होतील। फुलटॉस ऑन साईडला फटका, वेगवान स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। डीप मिड विकेटला या चेंडूला अडवलं जाईल। चेंडूची फेकी थेट यष्टी रक्षकाकडे होत असताना दुसरी धाव घेण्याची संधीच दिली जात नाहीये। एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22 धावा धावफलकावरती। 3 विकेट गमावल्यात। अक्षय कांबळेने एक चौकार जरूर ठोकलाय, सुरुवात चांगली केली आहे। मनीष त्याला साथ देतो वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती। संपर्क झाला नाही, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय। मोठा फटका खेचायचा होता पण चेंडूपासून दूर राहिले फलंदाज। वेगवान चेंडू सतीश मिसालला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती। तिसरा षटक तो टाकण्यासाठी सज्ज झाला आणि त्याने सुरुवात मात्र खूप चांगली केली आहे। सतीचा फुलटा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झालेत, मात्र एकच धाव। जास्तीत जास्त चेंडू आता मनीष तात्रे फेस करण्याचा प्रयत्न करेल। खरं तर नरेश दादा मुने यांनी या संघाला पुरस्कृत केलंय। पोसरी संघावरती त्याने विश्वास दाखवला। आज तगडे संघ आपण या मैदानावरती बघणार आहोत आणि गर्वाची बाब म्हणजे रजत मुंडे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल। ही अभिमानास्पद गोष्ट असेल आणि खूप दिवसानंतर स्थानिक प्रेक्षकांना रजत मुंडे त्याचबरोबरीने चांभारली संघाचा खेळ पाहायला मिळेल। ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24। ISPL गाजवलेला रजत मुंडे खरं तर चांभारली गावची आणबान शान, रसानी परिसराचा अभिमान आणि रायगडकरांचा हा स्वाभिमान। आज या मैदानावरती त्याचा खेळ आपण बघणार आहोत, पण त्या अगोदर पोसरी आणि चिंचपाडा ही मॅच कशी होते याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे। सतीश तयार आहे। सतीशचा हा चेंडू हाफ ट्रॅकर, लवकर लाईन पिक केली होती, जितकी उंची तितकीच लांबी, डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय। अक्षय कांबळेच्या बॅटमधून षटकार। गावदेवीचं मंदिर आणि तिचं काम अगदी सुरू आहे मोठ्या मी तर म्हणेन जोमानं ते कामकाज सुरू असताना कैरे गावाची आई गावदेवीचं मंदिर काही दिवसातच आपल्याला होताना पाहायला मिळेल। इथे मात्र दांडी गुल केले, भन्नाट वेग या चेंडूमध्ये पाहिला, प्रत्येकाची वेल येते आणि इथे हेच सांगत असताना सतीश मिसाल अगोदर जरूर षटकार ठोकला अक्षय कांबळेने, पण त्याचा त्रिफाला उद्ध्वस्त करत अक्षय कांबळेला दाखवतोय परतीचा रस्सा। अजून एक विकेट गमावली जात आहे, धावफलक स्थिरावेल
3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 10 धावांच्या सरासरीनं 4/30 तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 4/30. यानंतरचा सामना असेल मर्याई जांभिवले आणि शिवार्थ 11 बातान टॉस साठी यायचंय. मर्याई जांभिवले आणि शिवार्थ 11 बातान टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्येच टॉस केला जाईल याची दक्षता घ्या. एखादा कर्णधार असेल आणि ज्या संघाचा कर्णधार नसेल तर जो कर्णधार उपस्थित असेल त्या कर्णधाराला टॉसविन दिला जाईल. दोनही कर्णधार उशिराने आले तर चेंडूंची किंवा षटकाची कपात होण्याची दाट शक्यता असेल. असं व्हायला नको. त्यासाठी मी मर्याई जांभिवली आणि शिवार्थ 11 बातान दोनही टीमच्या कर्णधाराला विनंती करीत आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. सुनील स्पोर्ट चिंचपाडा तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी. आज शेवटची रात्र आणि या रात्रीमधील पहिला सामना पहिल्या फेरीचा मैदानावरती रंगतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे अष्टक समोरच्या दिशेने भरपूर ताकद आहे. मनीष तात्रे थांबला आणि तो सांगतोय की मी याच साठी थांबलोय, मला ठोकायचे षटकार. ते घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावरती त्यानं खूप चांगली बॅटिंग अद्यापर्यंत साकारले. धावफलक पोहोचलंय 36 या धावसंख्येवरती. सुदर्शन पाटील सर, जर का 24 चेंडूवरती 45+ धावा झाल्या तर असे गोलंदाज आहेत पोसरी टीमकडे जे या धावसंख्येचा बचाव करू शकतात. पण चिंचपाडा टीमच्या बॅटिंगचा विचार करता 24 चेंडूवरती किमान 50+ पोचणं फार गरजेचं असेल. ते पोसरी टीमच्या फलंदाजांना दीपक पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नुकताच आपण ज्यांचा उल्लेख केला की सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारे समालोचक, मराठी भाषेचे एक जबरदस्त समालोचक दीपक पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी चौकारानं होत असताना जे 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 40 धावा लागतायत त्या धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं संकेत पाटीलनं, 9 धावा त्यानं खर्च केल्या. 12 धावसंख्येचं षटक सुलभ केनी या गोलंदाजानं हाताळलं. पुन्हा एकदा गोलंदाजीला आला सतीश मिसाल, त्यानं 9 धावांचं षटक टाकलं आणि ध्रुव पाटील याचं हे षटक थोडं महाग जात आहे सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीमसाठी, कारण धावा नव्हत्या पोसरी टीमच्या धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आला या षटकामध्ये षटकार, दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. मनीष तात्रे डेथ ओव्हरमध्ये आता आक्रमणाला सुरुवात करतोय आणि धावसंख्या झाली आहे तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी संघाची 4/40. इथे अष्टक सरळ बॅटना फटका, वेगवान फटका होता पण त्याहीपेक्षा उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एकेरीला परिवर्तित केलं जात आहे दुहेरीमध्ये आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 42. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. पण मी नक्कीच दिनेश पाटील सर, दीपक पाटील सर, टीके माली सर आपण सांगू इच्छितो की 3 रात्रीमध्ये अगदी भरघोस प्रचंड मित्रमंडळ प्रतिसाद या स्थानिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिलाय. प्रेक्षकांनी खरं तर आपण बघतोय की ही स्पर्धा अगदी डोक्यावरती उचलून घेतले, कारण खूप दिवसानंतर अचानकचं हे मैदान आणि या मैदानावरती आपण बघतोय की प्रेक्षकांना एक चांगली मेजवानी निर्माण झाली. थर्ड अंपायर या ठिकाणी मागणी केली जात आहे. दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही याची तपासणी ऑन स्क्रीन वरती केली जाईल. एक धाव जरूर असेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या जर आपण पाहिली 43 असेल. दुसरी धाव जर का कंप्लीट झाली तर धावफलक होईल 44. अंकित, आमचे जे अंकित या ठिकाणी जे डान्सर आहेत त्यांच्यासाठी आमचे पॅडी पवार यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, घेऊन जा. मस्त 3 दिवस, आजची 4थी रात्र आहे, चांगला डान्स करत असतात. दीपक पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. परेशजी पटेल केळकर कंपनीचे मॅनेजर, त्यांना विनंती करतोय
की आपण व्यासपीठावर या. 40 प्लसचे आमचे कॅप्टन परेशजी पटेल इकडे लेफ्ट साईडला बसलेले आहेत. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. खरं तर जे डान्सर आहेत पंच काय त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. पहिल्या रात्रीमध्येच ते स्टेजवरती आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं सर की माझा सन्मान कधी, पण तुमचा सन्मानही आज बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी केला जाईल. रात्रभर तुमचीही मेजबानी प्रेक्षकांना मिळेल. तुम्हालाही आम्ही शुभेच्छा देतो. आणि पॅडी पवार जे आमचे समालोचक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही नक्कीच स्वागत करतोय. इथे धावसंख्या झाले 44. या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 44 वरती धावसंख्या आपण बघतोय. 44 धावा धावफलकावरती. मनीष तात्रेनं हा डाव सावरलाय. 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल, 3 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय. 9 चेंडू त्यानं फेस केलेत. नॉन स्ट्रायकर यांना प्रणय भोईर उभा आहे. गोलंदाजी करतोय ध्रुव पाटील. इथे हा फटका बसला हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचलेत. हा झेल कॅरी केला जाईल आणि फलंदाज क्रमांक 5 या ठिकाणी बाद होतोय मनीष तात्रे. थँक्यू डीजे. नक्कीच चर्चा झाली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जाणारा हा खेळ आहे, पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की ही स्पर्धा दिल्लीपर्यंत पोहोचली आणि या मागचं कारण कालच आपल्या मंत्री महोदया अदितीताई तटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. कालच्या रात्रीमध्ये त्यांनी सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. या आयोजनाचं खूप खूप कौतुक केलं आणि याचा अर्थ की ही स्पर्धा जरी रायगडातील अचानकच्या मैदानावरती रंगत असली तरी ही स्पर्धा दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. पहिलं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तन्मयी 11 न्यू गोल्डन पोसरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय 5-44 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू 45 धावसंख्येचा पाठलाग सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये करावा लागेल. पण या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रात मायक्रोफोनवरती असतील दिनेश पाटील सर. पण 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी ऍड केली जाईल. याचा अर्थ 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 47 धावांची. मयूर पाटीलचं बरोबर लक्ष आहे बघा अंकित. इथे आपण पाहतोय यानंतरची दुसरी मॅच जी होणार आहे भातान आणि जांभिवली. भातान संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जांभिवली संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. मी केवा आणि केळकर कंपनीचे आमचे मॅनेजर आदरणीय परेशजी पटेल यांना विनंती करणार आहे आणि आमचे आई टाकेदेवी 40 प्लसचे कर्णधार आहेत कॅप्टन जांभिवली संघाचे कर्णधार. जर जांभिवली संघाचा कर्णधार 5 मिनिटांमध्ये आला नाही तर भातान संघाला टॉस विन दिलं जाईल, याची आपण नोंद घ्या. भातान संघाचे कर्णधार बघा 3 वर्ष अगोदरच ते आलेले तिथे. त्यांना आपण परेशजी पटेल आणि आमच्या केळकर कंपनीचे मॅनेजर आणि आमच्या आई टाकेदेवीचे कर्णधार आणि एक चांगले क्रिकेटर आतापर्यंत 3 50 ज्यांनी मारलेले आहेत 40 प्लसच्या माध्यमातून ते परेशजी पटेल. हा बघा सागर पाटील सांगतात आमचे मॅनेजर आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी. खरं तर परेश पटेल आता त्यांना सगळे परेश पाटीलच म्हणतात, कारण कुठल्याही गावात जा कुठे ओळख नाही असे आमचे परेश पटेल आणि आता ते परेश पाटील झालेले आहेत. तर त्यांचा सन्मान पाटील SDP ट्रॉफी मध्ये या ठिकाणी करण्यात येतोय. परेशजी पटेल यांचा वडगाव असेल, कैरा असेल, बोरिवली असेल, इकडे सगळ्या गावामध्ये जिथे जाईल तिथे आमचे परेश पटेल यांचे सगळे क्रिकेटर सगळे मित्र आहेत, कारण ते क्रिकेट पण चांगले खेळतात. मनीष तात्रे यांनी जर हॅट्रिक घेतली तर आमचे नितीन शिंदे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. आणि ही मॅच झाली की नंतर भातान आणि जांभिवली आणि त्यानंतर आपण सांगूया
सेकंड मॅच आपण पाहणार आहोत भाताण आणि जांभिवली. यानंतर आपण गोड आवाज बघणार आहोत. आमचे बंधू दिनेश पाटील आणि जे उपसरपंच आता 25 तारखेला होणार आहेत बेलवली सारख्या एका मोठ्या ग्रामपंचायतीचे, आणि दीपकजी पाटील इथे आहेत. आणि थोड्याच वेळात टिके माळी आपल्याला इथे पाहायला मिळतील. अंकित मालुसरे, पॅडी, प्रथमेश मोरे, यश मालकर, सगळे दिग्गज समालोचक. जेवढी SDP ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय, जेवढे टीम आहेत, जेवढे संघ आहेत, कॉमेंटेटरच्या पण 2 टीम झाल्या असत्या, एवढे कॉमेंटेटर इथे आहेत. पंच चांगले चांगले आहेत. विशाल पाटील, अरुण पारंगे, अविनाश पारंगे आणि नरेश म्हात्रे, करण जुनगरे आणि विवेक मालुसरे. करण जुनगरे आणि विवेक मालुसरे आपला सन्मान इथे करण्यात येईल. बोरकर, आमचे बोरकर सलूनचे मालक विकी बोरकर. भाताण आणि जांभिवली. मी परेश पटेल यांना विनंती करतोय, केळकर कंपनीचे मॅनेजर आणि एक चांगले क्रिकेटर रणजीपर्यंत जे पोहोचलेले आमचे परेशजी पटेल साहेब यांच्या हस्ते नाणेफेक या ठिकाणी करण्यात येते. भाताण आणि जांभिवली. मरियाई जांभिवली. जांभिवली म्हटलं की मरियाई. आणि भाताण संघाचं नाव शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण. आणि त्यांनी शंकराचा आशीर्वाद आणि टॉस जिंकलेला आहे. लवकर आले ना, लवकर आले आणि टॉस जिंकलेला आहे. जाऊया मॅच कडे, जिथे पोसरी आणि चिंचपाडा यांच्यामध्ये लढत चालू आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात. दिनेश पाटील. धन्यवाद. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते दिबा पाटील साहेबांना, ज्ञानाच्या अतंग सागराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, मराठी मन जपणाऱ्या आणि हिंदुत्वासाठी झटणाऱ्या हिंदुदाई सम्राट बाळासाहेब ठाकरेंना, मानवंदना राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानव जातीला मी मानवंदना ते दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय. SDP ट्रॉफी 2025ची ही भव्य दिव्य स्पर्धा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली. या अंतिम रजनीमधला हा पहिला सामना पाहतोय. एका बाजूला सुनील स्पोर्ट चिंचपाडा तर दुसऱ्या बाजूला मात्र तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी. न्यू गोल्डन पोसरी हे नाव भल्लं मोठं जुनं आहे. त्या नावानं खूप मोठा खेळ तमाम रसिकांना दिलाय. 47 धावांचा पाठलाग करायचा 24 बॉलमध्ये. स्ट्राईकवर मात्र उलटी टोपीवाला हे नाव प्रसिद्ध असलेला हा बाळा म्हणजे रोशन पाटील, तर नॉन स्ट्राईकला उभा आहे तो म्हणजेच ओमकार केनी. धावांचा पाठलाग किंवा शिवजयंती फक्त 19 फेब्रुवारी नाही मित्रांनो, तर दररोज जरी शिवजयंती केली ना तर मी तर म्हणे कमी ठरेल. फटका फसलाय, गोल्डन विकेट. यंदाच्या मोसमातला अफलातून इनिंग खेळणारा 25 बॉलमध्ये 75 धावांचा खेळ यंदाच्या नावावर राहिलेला रोशन पाटीलला मात्र विशालनं परतवलाय. मयूर पाटीलनं टिपला मिडविकेटच्या दिशेने एक चांगला झेल. आणि मी म्हणेन की सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला एक मोठा आदरा. पहिला फलंदाज रोशन पाटील बाद. शिवाजी महाराजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं.
तुम्ही निदान त्यांचा इतिहास तरी विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे टॅटू काढून तुमचे विचार नाही पसरवले जाणार. डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात विचार घेऊन जगलात ना तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की शिवाजी महाराज आजही तुमच्या आमच्यात राहतील. ते विचार जनमानसामध्ये पोचवायला पाहिजेत. राजा होण्यासाठी लढाया कराव्या लागतात, परंतु आजकाल लढाई नाही तर फक्त माणुसकी जपता आली पाहिजे. क्रिकेटमध्ये ती माणुसकी नसते. क्रिकेटमध्ये असतं फक्त खेळ. तो खेळ कोण जिंकेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेनं काय सुंदररित्या फटकावला हा बॉल. चेंडू सीमारेषा गाठेल का हा प्रयास राहिलाय, परंतु दोन क्षेत्ररक्षकांना मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलं पॉईंटला आणि तब्बल आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. 3 रन्स मात्र कंप्लीट केल्या सतीश मिसाळनं आणि अशा प्रकारे 3 धाव्यानं आपलं खातं खोललं आणि संघाची धावसंख्या 3 न जाऊन ठेपती आहे ती 1 बाद तब्बल 11. बंधू इकडे आमचे माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वरजी मालकर साहेब आणि या उद्योजक बोरिवलीचे आदरणीय विलास शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. आपल्या SDP ट्रॉफी मध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. क्या बात. क्रिकेटचा क्लास. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र ओमकार केनीनं धावांचा अभिषेक घातला. या षटकामधला 3रा चौकार येतोय. एक मोठी विकेट जरूर कमावली विशाल भोईरनं, परंतु धावांचा फ्लो तो कमी ठेवू शकला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या त्या तब्बल 15. जिंकण्यासाठी मात्र 18 बॉल आणि 32 धावा. बंधू या ठिकाणी आमचे वाशिवली पारनेरकर विद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय तुळशीदासजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. नुकतीच आता रजतच्या मिरवणुकीमध्ये ते होते आणि तिथून ते इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत आहे या SDP ट्रॉफीमध्ये आदरणीय तुळशीदासजी पाटील साहेब. शौनक पण आलेले आहे त्यांच्या समवेत. शौनक आणि ओमकार सन्मुख दोघांचंही स्वागत. मनीष तात्रेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आमचे नितीन शिंदे हॅट्रिकसाठी. आणि सलग 3 षटकार जर ओमकार केने ठोकले तर सिद्धेश दादा यांच्याकडून 1000चे बक्षीस. त्याचबरोबर गणेश दादा पाटील आणि विकेटसाठी जी पाटील म्हणजेच गणेश पाटील दादा यांच्याकडून 500 रुपये बक्षीस दिली जाईल जर मनीष पारिंगेनं विकेट कमावली तर. सर मनीष तात्रे हे नाव विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाची बक्षीस आहे. नितीन शिंदे पैसा पैसा आणि पैसा. मनीष तात्रेचा खेळ मित्रांनो आजचा नाहीये. अनेक वर्षापासून तोही गुणवत्ता सिद्ध करतोय आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. उडाया हा मात्र फटका सजलाय. वेल जज. अफलातून झेल सीमा रेषेला अगदी क्लोज. काय अफलातून झेल टिपलाय. विशाल भोईरनं मात्र हा टिपला झेल आणि इथे संपवलाय एका खेळाडूचा खेळ. उंची पण त्याची जास्त होती आणि तरी सुद्धा उडी मारली एवढी आणि एक सुंदर झेल टिपलेला आहे. पकडो कॅच और जितो मॅच. SDP ट्रॉफी मध्ये आपण आमचे शिरडोनचे जे पाहुणे आहेत जयवंत माडिक यांनी पद्माताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि SDP ट्रॉफीला पण शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना धन्यवाद. बंधू अफलातून झेल अतिशय अचूक वेळेला हा मात्र उंच उडी झेपावत त्यांनी टिपलेला झेल. सतीश मिसाळ अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू राहिलाय आणि तो मात्र झाला बाद. हरिभक्त पारायण आमचे कृष्ण महाराज जोडे यांच्याकडनंही 3 विकेटसाठी मनीष तात्रेला 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मनीष तात्रे नवीन फलंदाज मात्र पाहतोय संकेत पाटील. मिडॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 रन्सनं मात्र खातं उघडलंय.
दोन आक्रमक फलंदाज सतीश मिसाळ, रोशन पाटील बाद झालेत. ओमकार केनीला हा सामना लीड करावा लागेल, कारण एका बाजूला मनीष तात्रेसारखा ताकदवान गोलंदाज आहे. मयूर पाटीलचा खेळ या संघानं कित्येक वर्ष पाहिलाय. रायगड प्रीमियर लीगमध्ये मित्रांनो अनफिट झाला. एवढंच नव्हे तर चक्कर येऊन पडला. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन तोच सामना पुन्हा खेळायला आलेला. या मनीष तात्रेनंतर 3 विकेट्स कमावले. सगळ्यात मोठी कमिटमेंट असते. कमिटमेंटचा हा खेळ राहिलाय. ह्या टाळ्या आहेत ना, कारण पोसरी संघ हा इथला यजमान संघ आहे. सगळे पाठीराखे 90%हून अधिक त्यांचे असतील. आणि या विपरीत परिस्थितीमध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाला मात्र आज आपली ताकद दाखवायची आहे. बंधू या ठिकाणी आमचे हरिचंद्र ठाकूर साहेब जे सुरेशदादा पाटील यांचे मेवणे आहेत आणि आज SDB ट्रॉफीमध्ये ते उपस्थित आहेत. त्यांचंही या SDB ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. 2 बाद 16 धावा धावफलकावरती लागतायत. हा ही फटका फसलाय. एक मोठी विकेट. मी तर म्हणे की ओमकार केनी एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा ह्या गोलंदाजानं मात्र एक आणखीन चांगली विकेट. जे 3 मोठे अडसर होते तिन्ही अडसरांना दूर केलं आणि बॅटची कडा देत मात्र क्रमांक 3 फलंदाज आउट. इसांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदस्य सतीशजी मापदी यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत या पद्माताईंना वाढदिवसाच्या आणि SDB ट्रॉफीला. नितीन शिंदे थोडे होशमध्ये आहेत, जोशमध्ये आहेत. आणि आमचे नारायण कतारे यांनी पण हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. जोडे महाराजांचं पारितोषिक आहे 500 3 विकेटसाठी. बघूया काय होते मैदानामध्ये. अफलातून गोलंदाजी भाई केनी ऑन स्ट्राईक. हा चांगला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेनं रन मात्र मिळाला एकच. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धावा आल्या विशाल भुईरच्या, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मनीष तात्रेनं कमबॅक कसं करायचं असतं हे मात्र दाखवून दिलं. 2 मोठ्या विकेट त्यानं कमावल्या आणि आता गणित मात्र राहील ते 13 बॉल आणि 30 धावा. 13 बॉल 30 धावा. रोशन पाटीलनं चांगली सुरुवात केली. त्यानंतर ओमकारनं एक चौकार दाखवला. सतीश मिसाळचा टिपलेला झेल निर्णायक ठरेल की काय. 13 बॉल 30. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न राहिला असफल आणि अशा प्रकारे हा मात्र झालाय डॉट बॉल. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. धावफलकावर धावा लागतायत त्या 3 बाद 17. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 30 धावांची गरज. एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी या वाक्यानं तुम्हाला एकजूट कसं राखायचं हे शिकवलंय. एकी हे सगळ्यात मोठं सुखी राहण्याचं तंत्र आहे. कारण प्रत्येकाचं सुख हे वेगळं असतं. एखाद्याला दुःखी ठेवण्यामध्ये एखाद्याला आनंद वाटतो, तर दुसऱ्याचे दुःख पाहून एखादा खुश होतो. आपल्या घरच्या मैदानावरती काय प्रभावी कामगिरी राहिली आहे. मयूर पाटीलच्या पहिल्या बॉलवर मोठा फटका कन्वर्ट करायचा भाई केनीला. तोही फटका फसला. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र परततायत. जशी काही पूर्वी रॉकेलला लाईन लागायची तशीच काहीची लाईन. तू चल 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 मैं आया म्हणत इथे मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज होत आहेत बाद.
ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आताचे सदस्य उपसरपंच आणि आताचे सदस्य निखिलजी पाटील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे एसडीपी ट्रॉफी मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. मॅच आपण पाहतोय रंगात आलेली आहे. चिंचपाडा संघाने सुरुवात चांगली केली होती परंतु आता थोडीशी नैया त्यांची अडकलेली आहे. पुढे काय होते बघूया. तर खऱ्या अर्थानं महागुरु नेहमी सांगतो की आपण सुरुवात ही महत्त्वाची तेवढीच असते, परंतु पाया तुम्ही चांगला रचला की त्यानंतर तुम्हाला मात्र मधल्या भिंतीही भक्कम असायला हव्यात. त्यानंतर त्याच्यावर कळसही चढवण्यासाठी तुमच्यामध्ये सामर्थ्य असायला हवं. पाया जरूर चांगला रचला रोशन पाटील आणि ओमकारनं, परंतु त्यानंतर मात्र सतीश मिसालचा टिपल्याला झेल आणि सगळ्यात मोठा मनीष तात्रेनं टिपल्या 2 विकेट्स आणि मयूर पाटीलनं पहिल्या बॉलवर. हा फटका चांगला आहे, धावा बहाल करेल, स्क्वेअर लेगची सीमारेषा काबीज केली जाईल आणि इथे मात्र संकेत न इशारे दिलेत, संकेत दिलेत की सामना अजून संपला नाही. देतोय फटकार, ठोकतोय षटकार. अतिशय उत्तम अशी संगीतकरण स्पर्धा म्हटली ना की समालोचक आणि DJ गुणलेखक लाईव्ह प्रक्षेपण हेही खारीचा वाटा उचलतात स्पर्धा सर्वोत्तम करण्यासाठी. स्पर्धा सर्वोत्तम करण्याचे सगळ्यात मोठा काम असतं प्रेक्षकांचा. प्रेक्षकांनी जर आनंद लुटला ना, पण आनंद देण्याचं काम DJ ऑपरेटर आमच्या करतायत. एकविरा DJ हेमंत अँड टीम, अक्षय मस्कर अतिशय उत्तम कामगिरी करताना इथे पाहतोय आपण अक्षयला, आणि तुम्हालाही तेवढंच आनंद देण्याचं काम त्यांच्या वतीने केलं जातोय. 9 बॉल 23 धावा अलॉंग दी कार्पेट लॉंगाच्या दिशेनं. इथे मात्र धावा जमवण्यासाठी फक्त आणि फक्त 1 रन. हळूहळू सामना रंगतदार बनतोय जरूर. धावा लागल्या त्या आता मात्र 25 जिंकण्यासाठी 8 बॉल. विनोद शेठ भोईर जे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचं उद्योजक पण आहेत आणि त्यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि इथे मात्र षटकार वाचवला, झेल सुटलाय विनोद शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत असलेल्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण निखिलजी पाटील आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण एसडीपी ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं. विनोद शेठ भोईर. फुल टॉस बॉलला संकेत नाही कन्वर्ट करू शकला. पंतांचा इशारा येईल जरूर, पण त्या फुल टॉस बॉलवर धावा येणं गरजेचं होत्या. व्हाईट बॉल कॉल, एक्स्ट्राची रन मात्र येते. फुल टॉसवर कदाचित स्क्वेअर लेगची दिशेवर मोठा फटका येणं अपेक्षित होतं, आलं नाही आणि इथे मात्र वाईटच्या रूपाने 1 धावाली. संघाची धावसंख्या जमली ती तंबल 27 जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 20 धावा. या बॉलवर नेमकं काय घडेल? मयूर पाटील प्रभावी कामगिरी करेल की संकेत पाटील एखादा मोठा फटका लागावेत? अंतिम षटकामध्ये सामन्याची रोमहर्षकता आणखीन वाढवेल. कशा प्रकारचं गणित सोडवलं जाईल? मॅथमॅटिशियन कोण बनेल? कारण सूत्र 7 बॉल आणि 20 धावांचं. चला सामना सुरू करा. मेगा फायनलची रजनी आहे आणि रजनीमधला पहिला सामना आहे आजचा लॉर्ड्स, त्यानंतर मात्र फायनल्स. त्याच्यामुळे विनंती आहे की आपण, वेळ खूप महत्त्वाची आहे, त्या वेळेचा सदुपयोग होणं गरजेचं. संकेत पाटील स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला सुलभ केनी ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु पोस्त्री संघ यजमान संघ तेवढ्याच सक्षमतेचा लढा देणारा हा संघ आहे, नेहमीच राहिलाय. क्या बात. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र उत्तम झेल टिपत मयूर पाटीलनं घेतली एक मोठी विकेट. संकेत पाटील बॅक टू डग आउट. MSCBचे आमचे आकाश वाघ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. एसडीपी ट्रॉफी 2025 आपण पाहतोय 9961. कित्येक मान्यवर पोसरी आणि चिंचपाड्यामध्ये मॅच आपण पाहतोय आणि इथे आमचे सगळे मान्यवर, आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण कृष्णा महाराज जोडे, त्यानंतर आदरणीय तुळशीदासजी पाटील साहेब, त्यानंतर आमचे परेश पटेल साहेब केळकर कंपनीचे मॅनेजर, त्यानंतर उद्योजक आदरणीय आमचे विनोद शेठ भोईर, ज्ञानेश्वरजी मालकर, माजी सरपंच
वडगाव ग्रामपंचायत, त्यानंतर बोरिवलीचे आमचे उद्योजक आदरणीय विलास शेठ पाटील, ही दिग्गज मंडळी आपण इथे पाहतोय या व्यासपीठावर. आणि अजूनही काही पाहुणे मंडळी आहेत. आपल्या सर्वांचं HDP ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. काल आपण बघितलं होतं आदित्यताई तटकरे नामदार आणि जी एंट्री होती पद्माताईंची 150च्या वर महिला आपण इथे बघितल्या होत्या. आणि या व्यासपीठावर जागा नव्हती उरली आणि आदित्यताई गहीवरून गेल्या होत्या. अशी HDP ट्रॉफी. जाऊया मैदानात पुन्हा एकदा बंधू यांच्याकडे. 6 बॉल 20चं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज आपण पाहतोय आदित्य खांडवे, तर स्ट्रायकर मात्र सुलभ केनी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ध्रुव पाटील. 6 बॉल 20 सामना बनवलाय. काय सुरेखरित्या 24 बॉल मध्ये 47 धावांचं आव्हान. तसा बाळा आणि टीमला फार मोठं नव्हतं, परंतु गोलंदाजी ही ताकद बनवत तन्मय 11 न्यू गोल्डन पोस्टी संघानं ताकद आजमावली. उडाया येतो उडाया. मयूर पाटीलच्या डोक्यावरना सुलभनं मात्र मिरविकेची सीमारेषा काय सहज क्लिअर केली आहे आणि पहिल्या बॉलवर आलाय षटकार. हा चेंडू आणि 20ची गरज होती बंधू. आपण पाहतोय षटकार आलाय पहिल्या चेंडूवर, त्यामुळे मॅच मध्ये रंग. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. काल अशीच एंट्री झाली होती पद्माताईंची. 20-25 गाड्या जवळ 9961 होत्या आणि इथे 5-14 अजूनही मॅच कोणी जिंकलं नाही, कोणी हारलं नाहीये. नवीन पोसरी, तन्मय 11 आणि समोर पाहतोय चिंचपाडा. पाच 14चं समीकरण. गोलंदाज थोडासा मात्र टेन्शन मध्ये राहिला. पहिल्या बॉलवर भिरकावलेला षटकार आणि त्यानंतर मात्र आलेला वाईड. बंधू टिकेमाळेंचं स्वागत मला थोड्या षटकारानं झालेलं आहे. टिकेमाळे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. 2-2 महागुरू समवेत आज काम करायचंय. हा फटका फसलाय पण रिकामी जागा हिरले. झेलचा प्रयत्न होणं गरजेचं होता. हा झेलचा प्रयत्न होणं गरजेचा होता जरूर. पंच मात्र पाहतील, इथे एकटक निहाळतील, विचार विनिमय करतील. वेट केलं जाईल, सांगितलं जाईल की बाबांनो स्ट्राईकचं काय गणित आहे हे सोडवलं जाईल. परंतु इथे हा झेल का नाही टिपला. झेल घेण्यापेक्षा 2 पावलं मागं सरकला. या झेलचा प्रयत्न होणं गरजेचा होता, परंतु झेल जरी सुटला धाव मात्र आली 1 आणि परत पाठवलं जाईल. ते म्हणजेच ध्रुव पाटीलला स्ट्राईकवर. एका धावेनं 4 बॉल 12. 4 बॉल आणि 12 धावांची गरज. नितीन शिंदे हॅट्रिक साठी 500 रुपयांचे पारितोषिक लावतायत. थोडेसे आपण पाहतोय क्रिकेटची भरपूर आवड आहे, भरपूर वर्षापासून या मैदानावरती असतात. आदित्य खांडवे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल राहिला डॉट. एका बाजूला सुलभ केनीचा नॉन स्ट्रायकिंगला खेळतोय, ज्याने षटकार ठोकलाय तो मात्र तडपडतोय अगदी पाण्याच्या बाहेर असलेल्या माशासारखा स्ट्राईकवर जाण्यासाठी. या बॉलनं मात्र डॉट गेला. आता मात्र 3-12. ध्रुव पाटीलला मात्र आता तारे दिसले. सिंगल रन्स क्रिकेटमध्ये घेणं किती अवघड आहे हे त्याला दिसलं. ज्या सुलभनं पहिल्या बॉलवर षटकार ठोकला तो फक्त नॉन स्ट्रायकिंगला सामना पाहत राहिला. आता पर्याय नाही षटकाराशिवाय. इट्स नो बॉल कॉल. नो बॉल. ओव्हर स्टेप फ्री हिट. ध्रुव आपली केलेली चूक 2 डॉट खेळलाय, त्यानंतर फ्री हिट मिळतीये. गणित पाहतोय 2-11चं कसं राहील. या बॉलवर मोठा फटका येईल की डॉट येईल. 4 पेक्षा कमी धावा मात्र मी म्हणेन की पोस्टी संघाला जवळपास विजयाच्या जवळ घेऊन जातील. परंतु या फ्री हिटवर ध्रुव पाटील आसमान दाखवेल का. 2 बॉल 11. आदित्य की ध्रुव. चला गाडीमध्ये ते पुढे घ्या प्लीज.
भरधाव वेगानं जाणारा या बॉलनं मात्र या सामन्यावर शिक्कामोर्तब लावला आणि अशा प्रकारे इथे आता मात्र 1 बॉल 11. सुलभ केनी नॉन स्ट्राईक एंडला उभं राहणं मी म्हणेन की चिंचपाडा संघाचा त्रासदायक ठरलं, परंतु पथ्यावर पडलं मयूर पाटील आणि टीमच्या. म्हणजे हा बॉलवाला प्रेक्षकांचा शेवटपर्यंत राहणार. 1 बॉल 11. हीच दिशा पहिल्या बॉलवर द्यायची होती, परंतु अखेरकार क्रिकेटनं मात्र यजमान संघाला जिंकवलं. अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि खरी अर्थानं कमबॅक केलं. सगळ्यात महत्त्वाचं विशाल भोईरनं 1 विकेट घेतली, एक मोठी विकेट त्याने बालाला परतवलं. त्यानंतर मात्र मनीष तात्रेनं 2 विकेट सामना जिंकला. तो भोसरी संघाला आपण विनंती करूया की यानंतर विनिंग मॅच होणार आहे, आपण कुठेही जाऊ नका. तन्मय 11 नवीन भोसरी संघाचे मयूर पाटील ही मॅच नंतर विनर आपण खेळणार आहोत. आपणास विनंती आहे. आपण सत्कार सन्मानाकडे वळतोय. मॅन ऑफ द मॅच मनीष तात्रे. 10 चेंडूमध्ये 23 धावा केलेला मनीष तात्रे आणि 1 ओव्हर मध्ये